हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आहोंनी बाजारातून आणलेली आहेत ही मस्त ताजी ताजी अशी वांगी। तर मी आज बनवणार आहे त्यांच्यासाठी मसाला वांग। अशी मसाला वांग बनवण्याची रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे। तर तुम्ही पण नक्की बघा आणि ट्राय करून सांगा मला कशी होते ते। तर त्यासाठी मी घेतलेली आहेत ही 4-5 वांगी। वांग्याचे सगळे काटे काढून घेतलेले आहेत आणि असे 4 भागात कापून वांगी पाण्यात टाकून घेतलेली आहेत, म्हणजे ती काळी पडणार नाहीत। इथं मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, हा थोडा लसूण घेतलेला आहे। आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे। खोबरं मी थोडंसं खिसून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरवर पटकन बारीक होतं। मसाला बनवण्यासाठी लागणारे मी सगळं भाजून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरमधून थोडंफार जाडसर असं मी वाटून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तीळही घालू शकता भाजून, त्यामुळे भाजीची ग्रेव्ही चांगली अशी घट्टसर होते। तर हा मसाला असा जाडसर वाटून तयार झालेला आहे, तो मी एका डिशमध्ये काढून घेते। त्यामध्ये मी कोथिंबीरही चिरलेली घातलेली आहे। आता या मसाल्यामध्ये मी घरी बनवलेलं माझं काळं तिखट म्हणजेच गोडा मसाला घालत आहे। वरून मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पळीभर तेल घातलेलं आहे आणि हा मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे। हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झालं की आता हे आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की वांग्यामध्ये मसाला कसा भरायचा आहे। वांग्याला देठ ठेवायची आहेत, देठामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। एक एक करून सगळ्या वांग्यात मसाला भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला तो फोडणीमध्ये घालता येईल। आता इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये मी जिरे, मोहरी आणि हळद घातलेली आहे। आता या फोडणीमध्ये मी ही वांगी घातलेली आहेत आणि वांगी छान तेलावर परतून घ्यायची आहेत आणि यामध्ये तो राहिलेला मसालाही घालून टाकायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। वांगी 2 मिनिटं तेलात परतून घ्यायची आहेत, मगच पाणी घालायचं आहे, तोपर्यंत पाणी घालायचं नाहीये। तर वांग्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण वगैरे ठेवायचं नाहीये, वांगी अशीच शिजून द्यायची आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता 5 ते 7 मिनिटं मी वांग शिजवून घेतलेलं आहे आणि छान मसाला असा तयार झालेला आहे। तर ही होती मी आज बनवलेली मसाला वांग रेसिपी। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। भाताबरोबर तर खूपच मस्त लागतात ही मसाला वांगी। तर इथं मी हे आहोंसाठी ताट वाढलेलं आहे, तुम्ही पण सगळे या जेवायला। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आणखीन अशा नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील।